सुदैवानं आमच्याकडे गेल्या जवळ-जवळ 15 ते 18 वर्षामध्ये 20 ते 25,000 पेक्षा जास्त चिकनगुन्याचे पेशंट आम्ही ट्रीट केलेत. कारण मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदिक असं कॉम्बिनेशननं चिकनगुन्याचे पेशंट फार पटकन बरे होतात. आणि त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल फॉर्म्युलेशन पण तयार केलेलं आहे. त्यांना आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि डे बाय डे प्रत्येक 2 मंथ्स, 3 मंथ्स नंतर माझ्याकडे हा सगळा डाटा इथं पेपरमध्ये अवेलेबल आहे. त्यांना सारखं तोंड द्यायचं, पोट साफ व्हायचं नाही, अनेक प्रकारच्या कंप्लेंट्स होत्या. त्या सगळ्या कंप्लेंट्स स्लोली कमी होत गेल्या. आणि पहिल्या 2-3 महिन्यानंतरच उजव्या अंगठा सुजत होता, रिस्ट सुजत होतं किंवा हे सगळ्या कंप्लेंट्स अशा कमी-कमी होत गेल्या. मेजर कंप्लेंट होती ती म्हणजे पायाला सूज. त्यासाठी आम्ही कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन पण घेतलं, पण हृदयाचा प्रॉब्लेम काही नव्हता. तर ती सूज चिकनगुनियाच्या पॉइझनमुळेच येत होती. आज 1.5-2 वर्षानंतर आज पूर्णपणे त्यांची सूज पायाची कमी आहे. मेनली ह्या लोकांचं काय असतं, की हिमोग्लोबिन कमी राहतं आणि त्या डायबेटिक नाही आहेत, पण हायपरटेन्सिव्ह आहेत आणि त्यांना युरिनमध्ये इन्फेक्शन पण असायचं. कारण इम्युनिटी कमी असेल, तर बऱ्याच लोकांना युरिनमध्ये इन्फेक्शन पण होऊ शकतं आणि हिमोग्लोबिन सतत कमी असल्यामुळे पण पायाला सूज येते. पण इटसेल्फ आर्थरालजीच्या जे पॉइझन आहे, त्याच्यामुळं ही सूज राहते. कालांतराने 1.5-2 वर्षानंतर ही सूज पूर्ण कमी झाली आणि या पेशंटला पूर्ण ॲश्युरन्स देऊन पहिला मॉडर्न मेडिसिन आणि त्याच्याबरोबरच आयुर्वेदिक मेडिसिन. मॉडर्न मेडिसिन हे इमिजिएट रिलीफ देण्यासाठी कुठलंही त्यात स्टेरॉइड नाही, कुठलंही पेन किलर नाही, फक्त डिसीज मॉडिफाइंग मेडिसिन्स विथ अँटीटॉक्सिन आयुर्वेदिक मेडिसिन जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स संधिवाताचा डेव्हलप करतात, जे पॉइझन डेव्हलप होतं ते पूर्ण नील करायसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आणि साधारणपणे 1.5 ते 2 वर्षानंतर आज ते पेशंट पूर्णपणे 98% रिकव्हर्ड. आज एकही जॉइंटला फारसं कुठं स्वेलिंग राहिलेलं नाही, सूज नाही. कधीतरी क्वचित एखादा जॉइंट दुखतो. पहिल्या सुरुवातीला बाहेरच्या 4-5 गोळ्या आणि माझ्याकडची पावडर आणि 2-3 गोळ्या असायच्या. आज बाहेरची फक्त कॅल्शियमची गोळी चालू आहे आणि एक सिरप किंवा आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशन काढा चालू आहे आणि आता माझी ट्रीटमेंट पण आम्ही कमी करत आणली आणि आता ती ट्रीटमेंट एकदम लोएस्ट लेव्हलला आहे आणि त्या जवळ-जवळ त्यातून आता पूर्णपणे रिकव्हर जवळ-जवळ झालेल्या आहेत. मला वाटतं आणि एक 5-6 महिन्यात त्या कंप्लीटली रिकव्हर होतात आणि त्याचं कारण आपण टॅपर डोस केला, कमी केल्यानंतर सुद्धा जर पेशंटला दुखलं नाही आणि गेल्या 1.5-2 वर्षात तर त्यांना पेन किलर तर कधीच घ्यायला लागली नाही. त्या पेशंटना आपण ओळखायचं की आता संधिवात त्यांचा ऑलमोस्ट पूर्णपणे बरा होत आलेला आहे.